धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानंतर अभिजित तिपकेच्या घरी राजकीय मंडळींची वर्दळ पाहायला मिळते। विशेष म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकत्र असलेल्या शिंदे गटाचे बडे नेतेच आता दिपकेच्या घरी धावतायत। त्यामुळे भाजप आणि शिंदे सेनेच्या युतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचं पाहायला मिळतंय आणि यातूनच संजय शिरसाट यांचं मंत्रिपद आता धोक्यात आलंय। झालं असं की सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिपकेंच्या घरी जात त्यांच्या वडिलांची, त्यांच्या आईची भेट घेतली। नातेसंबंध असल्याचं म्हणत शिरसाट भेटीला पोहोचले। शिरसाटांपाठोपाठ आमदार बच्चू कडूंनी सुद्धा दिपकेची, त्याच्या कुटुंबियाची भेट घेतली। त्यामुळे अस्वस्थ झालेल्या भाजपनं आता भेटीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। इतकंच नाही, भाजपच्या वरिष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या दोघांवरती थेट कारवाईचीच मागणी केली आहे। भाजपच्या या आक्रमक भूमिकेनंतर आता एकनाथ शिंदे काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचं लक्ष लागले। पण शिंदेंनी या राजकीय नाट्यानंतर मंत्री संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांना बैठकीमध्ये समज दिल्याची माहिती आता समोर येते। पण हा वाद आता थेट शिरसाटांच्या मंत्रिपदापर्यंत जाऊन पोहोचलाय। याबाबत आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांनी अधिकची माहिती देताना म्हटलं, उपमुख्यमंत्रीच नाहीत तर दिल्लीश्वर देखील संजय शिरसाट यांच्यावरती नाराज आहेत। कारण ज्या पद्धतीने अभिजित तिपके यांनी सरकारविरोधात आंदोलन केलं, सरकारमधल्या एका मंत्र्याचा राजीनामा घेतला आणि त्यालाच कुठेतरी महायुतीमधला जाऊन नेता भेटतो, याआधी देखील महायुतीला गालबोट लागू नये, असं कोणीही करू नये अशा वारंवार सूचना ज्या आहेत त्या महायुतीमधल्या नेत्यांना दिल्या गेल्या होत्या। त्यावेळी देखील ही घटना घडली। त्यामुळे महायुतीमधील अशी कोणतीही सूचना न देताना देखील ही भेट होते आणि त्यामुळे महायुतीलाच कुठेतरी गालबोट लागते। यामुळे जी आहे ती प्रचंड नाराजी आहे ती एनडीए मध्ये आहे आणि त्यामुळे कुठेतरी जी दिपके यांच्या कुटुंबाची भेट संजय शिरसाट यांनी घेतली होती। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कमालीचे नाराज जे आहेत ते आपल्याला झालेल्या पाहायला मिळतात। कॅबिनेट बैठकीआधी मंत्र्यांची जी आहे ती प्री कॅबिनेट बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये दरम्यान संजय शिरसाट यांच्यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी आहे ती नाराजी व्यक्त केलेली आहे। महायुतीचं असं काहीही ठरलेलं नसताना ही भेट का घेतली गेली असा देखील सवाल जो आहे तो यामध्ये विचारला गेलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये दिल्लीतील जे बडे नेते आहेत भाजपचे ते यावरती प्रचंड नाराज आहेत। कारण शेवटी आपण जर का पाहिलं तर भाजपच्या मंत्र्याचा राजीनामा जो आहे तो अभिजित तिपके यांनी आंदोलन करून घेतलेला आहे आणि त्याच्याच कुटुंबियांना कुठेतरी महायुतीमधला जाऊन नेता भेटतो। त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण घडामोडीवरती जे आहे ते भाजपचे पक्षश्रेष्ठी, भाजपचे नेते हे सर्व नाराज आहेत। आपण जर का पाहिलं तर काल देखील एक प्री कॅबिनेट बैठक झाली आणि त्या कॅबिनेट बैठकीमध्ये दरम्यान देखील एकनाथ शिंदे यांनी जनतेची कामं करा, आपल्या मतदारसंघात पक्षवाढीवर लक्ष द्या, अन्यथा खांदेपालट अटल आहे, या भाषेत एकनाथ शिंदे यांनी काही मंत्र्यांना देखील झापल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे आता येत्या काही दिवसामध्ये उचलबांगडी कोणाकोणाची होती हे पाहणं देखील आता महत्त्वाचं आहे। भाजप नेते राम कदम यांनी सुद्धा ही भेट योग्य नव्हती असं स्पष्टपणे सांगत शिरसाटांच्या भेटीवरती नाराजी व्यक्त केली आहे। मुळामध्ये हा संपूर्ण विषय आपण एका वेगळ्या अर्थानं पाहण्याची आवश्यकता आहे। राजकारणामध्ये कोणी कोणाची भेट घेऊ शकतं, पण दिपकेंनी ज्या पद्धतीनं युवकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः लाईमलाईट मध्ये येण्यासाठी अनेक गोष्टी ज्या पद्धतीच्या चुकीच्या घडल्या, तर अशा स्थितीमध्ये सत्ताधारी पक्षाच्या एका जबाबदार मंत्र्यानं त्याला जाऊन भेटून त्याला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देणं हे काही योग्य नव्हतं। भेटण्याच्या बाबतीत टायमिंग चुकीचा होता आणि ती पार्श्वभूमी जी दिपकेची जी आहे ती पार्श्वभूमी योग्य नव्हती आणि त्या बाबतीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी व्यक्त केलेली नाराजी ही रास्तच आहे। या बाबतीत यापूर्वीही आमच्या भाजपच्या अनेक नेत्यांनी या बाबतीमध्ये वक्तव्य केलेले आहे की जे काही माननीय मंत्री महोदय संजय शिरसाट यांच्याकडून अनावधानानं ती भेट झाली आहे, ती भेट काही योग्य नाही, हा पहिला मुद्दा। पण याच्यावरून मंत्रीपद जाणार वगैरे या बातम्यांना काही अर्थ नाही। माननीय संजय शिरसाट यांचं अतिशय चांगलं काम आहे, सामाजिक न्याय विभागाला ते योग्य न्याय देत आहेत, अनेक वर्षाची तपश्चर्या, अनेक वेळा ते निवडून आलेले आहेत, तर त्याच्यामुळे त्या भेटीचा अर्थ मंत्रीपद जाणार वगैरे असं लावणं योग्य ठरणार नाही। अनेकदा माणूस अनावधानानं भेटतो, अलग लक्षात टायमिंग चुकीचं होतं, भेटण्यात अडचण नाहीये, टायमिंग चुकीचं आहे।
एवढाच विषय आहे. आता भाजपच्या या नाराजी नाट्यानंतर शिंदे शिरसाटांवरती कुठल्या प्रकारची ऍक्शन घेणार, शिरसाटांचं मंत्रिपद खरंच जाणार का, हे पाहावं लागेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.